सोलापूर हैदराबाद महामार्गावर कंटेनर आणि टँकरचा भीषण अपघात झाला। या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 17 जून 2025 रोजी 4च्या सुमारास हैदराबाद रोड अंबिका हॉटेल समोर कंटेनर क्रमांक MH46 CL 6868 आणि टँकर क्रमांक WB 23 D 8794 या दोन्ही गाड्यांचा अपघात झाला। या अपघातात संतोष पाल वय 40 राहणार पश्चिम बंगाल याच्यासह अन्य एक जण वय 30 गंभीर जखमी झाला आहे। सदर जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। याबाबत अधिक माहिती प्रत्यक्षदर्शी राम रतन चव्हाण यांनी दिली। नमस्कार, मी अशोक राठोड आहे। मी राणा मुळेगाव तांडा येथे वारंवार ह्या रस्त्याला ॲक्सिडेंट होत आहे, कारण इथं जंपिंग होत असल्यामुळे आता सध्याला हे ॲक्सिडेंट झालेले आहेत। ही आहे कंटेनर आणि तो टँकर, ही टँकर कंटेनर येऊन टँकरला धडकलेले आहेत, त्याच्यामुळे झाले। आणि दोन्ही ड्रायव्हर सुखरूप आहेत, दोघाला काही झालेलं नाहीत, मूर्तहानी वगैरे काही झालेली नाहीत। आणि कंटेनर कोणी चालवतात? कंटेनर हैदराबादहून सोलापूरला चाललं होतं आणि टँकर सोलापूरहून हैदराबादला चालले होते। कंटेनर येऊन टँकरला ठोकलेले आहेत। ॲक्सिडेंट झालेली ड्रायव्हर त्यांना कशामार्फत आणि कुठल्या हॉस्पिटलला घेऊन गेले काय माहिती आहे? त्यांना रिक्षामार्फत दोघा ड्रायव्हरला सिव्हिलला पाठवलेले आहेत। हा रोडला जंपिंग होते सर। हे रोड ॲक्च्युली चांगल्या पद्धतीने बनवलेले नाहीत। रोज नाही म्हटलं तर 3 ते 4 टायर गाड्याचे फुटत असतात आणि हे रोड एकदम खराब असल्यामुळे ना वारंवार इथं ॲक्सिडेंट होत असतात। किती वाजण्याच्या सुमारास झाले, काय टाईम माहिती आहे? टाईम 1 तास झाले आता तर। हां, 4च्या दरम्यान झालेला आहे।